शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाच्या वतीनं राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्याला समर्पित 2 दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद आणि खाशाबा जाधव यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. यानंतर कुलगुरू डॉक्टर शिर्के आणि रणजित जाधव यांच्या हस्ते खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनात खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक आणि आशियाई स्पर्धांसह विविध स्पर्धेत जिंकलेली पदकं, चषकं, स्मृतिचिन्ह, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये घातलेला ब्लेझर आणि पोशाख, पोलीस सेवेतील कॅप्स, वेपन, हॉकी स्टिक, दुर्मिळ छायाचित्र, हस्तलिखित पत्र, त्यांच्याविषयी प्रसिद्ध झालेले लेख, बातम्या आदींचा समावेश आहे. जाधव कुटुंबियांनी प्रथमच अशा प्रकारे खाशाबा जाधव यांच्याशी निगडीत अमूल्य आणि दुर्मिळ वस्तूंचा संग्रह नागरिकांना पाहण्यासाठी खुला केलाय. प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी बोलताना खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी ऑलिम्पिक स्पर्धेतील जगातील अनेक देशांशी तुलना करत जगातील 25% लोकसंख्या असणाऱ्या भारतानं मात्र 48 पदकं मिळवली असून त्यातही वैयक्तिक पदकं अवघी 23 असल्याची खंत व्यक्त केली. व्यवस्थेत काही त्रुटी असल्या तरी खेळाडूंनी पूर्ण ध्येयनिष्ठेनं आणि आपल्या नैपुण्याचा कस लावून पदकं मिळवण्यासाठी सज्ज राहावं असं आवाहन त्यांनी केलं. जाधव यांनी जाज्वल्य देशप्रेम, उत्तुंग इच्छाशक्ती आणि उच्च नैतिक मूल्य या त्रिसूत्रीची जोपासना करत खाशाबा जाधव यांनी आयुष्य व्यतीत केलं असून उदयोन्मुख क्रीडापटूंनी त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी असं आवाहन केलं. कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी खाशाबा जाधव यांच्या कुटुंबियांनी प्रदर्शन भरवण्याच्या अनुषंगानं विद्यापीठावर विश्वास टाकला ही मोठी बाब असल्याचं सांगितलं. या दुर्मिळ दस्तऐवजांचं डिजिटायझेशन पद्धतीनं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विद्यापीठ सहकार्यासाठी सदैव तत्पर राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठी गर्दी केली. या कार्यक्रमाला कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर रघुनाथ ढमकले, स्वागत परुळेकर, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉक्टर प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर तानाजी चौगुले, क्रीडा संचालक डॉक्टर शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉक्टर रामचंद्र पवार यांच्यासह दौलत इंगवले, शामराव जाधव, प्रियंका जाधव, डॉक्टर राजेंद्र रायकर, प्राध्यापक किरण पाटील आदी उपस्थित होते.